हाय गाईज, पुन्हा एक नवीन व्लॉग, नवीन जागा। आज आहे 1 जानेवारी 2024। सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आय नो आपलं हे नवीन वर्ष नाही आहे, बट तरी पण चॅनलवरच्या सगळ्या सबस्क्रायबर्सना आणि व्ह्युअर्सना हॅपी न्यू इयर। आम्ही आलो उदयपूरला, कारण उद्या आमची ॲनिव्हर्सरी आहे। 2 जानेवारीला 5वी ॲनिव्हर्सरी आहे, म्हणून आज जरा लॉंग ट्रिप केली यावेळेला। 2 जानेवारी म्हटलं की क्रिसमस आणि न्यू इयरचा सीझन बघून सगळीकडे रेट्स खूप हाय असतात। फ्लाईट्स असो, हॉटेल्स असो, कुठेही असो, म्हणजे बुकिंग शक्यतो कुठे फारसे मिळत नाहीत। पण 5वी ॲनिव्हर्सरी म्हटल्यामुळे आज कुठेतरी लांबचं बुक केलं आहे आणि उदयपूर निवडलं आहे। राजस्थानमध्ये फिरायला आलो आहे। 4 दिवसाची ट्रिप आहे। सिरीज बनवूया, 2-3 व्लॉग बनवूया, जेवढे होतील तेवढे कंटेंट मिळेल तसं। बघूया कसं काय आहे उदयपूर फिरायला। छान आहे सिटी। मी 5 वर्षापूर्वी आलेलो घरच्यांसोबत एकदा बघायला, तर हिनी बघितली नव्हती आणि निर्मयसुद्धा आहे। सो बघूया, उदयपूर फिरूया। ओके। आणि यावेळेला आम्ही क्लब महिंद्राला स्टे करत नाही आहे, कारण सीझनचं असल्यामुळे क्लब महिंद्राला बुकिंग मिळालं नाही। सो रॅडिसनला राहतो आहे। रॅडिसनचे मेंबर्स आहोत आम्ही खूप जुने, तर मेंबर्स असल्यामुळे खूप डिस्काउंट्स वगैरे मिळतात, पॉईंट्स असतात क्युम्युलेटिव्ह। सो एक पटकन हॉटेलची टूर घेऊया आज, दिवस पहिला। ओके। आणि हॉटेलला आत्ताच चेक इन केलेलं आहे। रूम टूर करूया, हॉटेल बघूया पटकन छोटंसं, आणि लंच करून मग साईट सीइंगला जाऊया। ओके, बाय। आणि हा सुपिरियर रूम आहे, खूप स्पेशियस आहे रूम। एक वर्क स्टेशन पण दिलंय त्या लोकांनी, आणि हा आहे व्ह्यू। अजून पण फॉग आहे, 11 वाजलेत आणि थोडं फॉग दिसतंय। आहे बऱ्यापैकी थंडी आहे तशी इथे। चला तर मग थोडं फ्रेश होऊया, लंच करूया आणि मग दुपारनंतर साईट सीइंगला बाहेर पडूया। लंच झालं आहे आमचं आणि आम्ही आता साईट सीइंगला निघालो आहे। सिटी पॅलेस, जगदीश मंदिर, गंगोर घाट, अजून बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे बघायला, तर मग हळूहळू करून एक्सप्लोअर करूया। सिटी पॅलेसला आलोय, इथे गर्दी बघा। क्रॉफर्ड मार्केट, दादर मार्केट सारखी गर्दी आहे। ते अर्थात असणारच, न्यू इयर आहे, 1 तारीख आहे, सगळे टुरिस्ट असतात। आता म्युझियमचं तिकीट काढलंय, आता आत थोडंसं बघतो। इकडे कदाचित मे बी
एंट्री नसेल शूटिंगसाठी किंवा फोटोग्राफीसाठी चेक करूया. आत्ताशी अर्धा बघून झालाय, एक तासभर, अजून तासभर बाकी आहे. खूप मोठं म्युझियम आहे ॲक्च्युली बघायला. मध्ये मध्ये फोटोग्राफी अलाउड आहे नाही आहे काय कळत नाही, म्हणजे इकडे बोर्ड्स लिहिले आहेत, पण तरी लोक शूट करत आहेत. जिकडे चान्स मिळतो तिकडे मी सुद्धा शूट करून घेतोय. ते मागे पळापळ चालू आहे दोघांची. पॅलेस खूप सुंदर होता, झाला तसा बघून 1.5-2 तासामध्ये. थोडीशी भूक लागली त्यामुळे तर स्नॅक्स करायला इथे पॅलेसच्या बाजूला एक डायनिंग रेस्टॉरंट आहे, तिकडे थोडंसं चहा कॉफी स्नॅक्स करायला आलो आहे. मग इथून डायरेक्ट सनसेट बघायला आम्ही लाल घाट किंवा गंगोर घाटला जाऊ. तिकडनं सनसेट फार छान दिसतो. बोटिंग तर आज होणार नाही कारण ऑलरेडी खूप उशीर झाला आहे आणि बोटिंग बंदसुद्धा होतं काही वेळामध्ये. तर मग आता डायरेक्ट सनसेट बघायला जाऊ आणि तिकडनं मग बागोर की हवेलीला एक कल्चरल परफॉर्मन्स असतो राजस्थानचा, तो बघू आणि तिथून मग जगदीश मंदिर. तर हा आहे गंगोर घाट, खूप फेमस आहे. सॅडली सनसेट आमचा मिस झाला कारण थोडासा उशीर झाला. तर बघूया आता. ही आहे बागोर की हवेली, गंगोर घाटवरच आहे. तर इकडे आता एक कल्चरल फोक शो होईल. तिकिटाची लाईन जरा खूप जास्त आहे, बघूया शो अटेंड करायला मिळतो का. खूप मोठी लाईन आहे शोसाठी, तर बघूया आता तिकीट मिळतंय का. सो फायनली आम्हाला शोची तिकीटं मिळाली आहेत आणि किती हाऊसफुल आहे बघा ही बागोरची हवेली कल्चरल शोसाठी. एकदम खचाखच भरलेलं आहे. आता थोड्याच वेळात शो चालू होईल. 7 ते 8 1 तासाचा शो असतो आणि आय थिंक सो 8 ते 9 सुद्धा असतो. शो खूप मस्त होता आणि ही गल्ली जी आहे ती अख्खी जगदीश मंदिरपर्यंत बाहेर जाते. तर अख्खी शॉपिंगची स्ट्रीट आहे. तर शॉपिंगसाठी काय काय जरा बघूया आणि मग तिथून डायरेक्ट डिनरला. तर आम्ही डिनरला एका रेस्टॉरंटला आलो आहे. उदयपूरमध्ये खूप फेमस आहे रेस्टॉरंट, खम्मा गणी नाव आहे. ह्यांचं लेक साईड सिटिंग आहे आणि ट्रेडिशनल राजस्थानी फूड ह्यांचं स्पेशालिटी आहे. मुश्किलीने जागा मिळाली, वेटिंग नव्हती. ह्यांचं गार्डन सिटिंग आहे, लेक सिटिंग आहे.
तर इथे शेकोटी सुद्धा आहे, कारण इथे टेम्परेचर आत्ता साधारण एक 11-12 डिग्री आहे, त्यामुळे लोकांना शेकोटीची पण सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. तंदूर काउंटर आहे इकडे, रोटी नान बनत आहे. आणि हा त्यांचा लेक साईड डायनिंग एरिया आहे वरती. हे मोस्ट ऑफ द टाइम हॉटेल फुलच असतं, खूप मुश्किलीने जागा मिळते इथे. छान कॅन्डल लाईट डिनर, ॲम्बियन्स मस्त आहे इथे एकदम. हाय गाईस, गुड मॉर्निंग. दिवस दुसरा. काल ॲक्च्युली खम्मागाणीमध्ये बॅटरी डाऊन झाली, आम्ही जेवलो आणि मोबाईलने पण काय फोटोज व्हिडिओ काढले नाही, कारण ते राजस्थानी फूड खूप छान होतं. एवढं बिझी झालो, डायरेक्ट रूमला गेलो, झोपलो. आता उठलो, ब्रेकफास्ट केला आहे आणि आज दिवस दुसरा निघालो आहे चित्तोडगडला. आज सेल्फ ड्राईव्ह कार घेतली आहे, त्याचे डिटेल्स देईन मी नक्की. आज पहिलं कोलॅबरेशन आहे ट्रिपी कारसोबत. ट्रिपी कार्स हे उदयपूर रायपूरमध्ये सेल्फ ड्राईव्ह कार प्रोव्हाइड करतात. तर खूप चांगली सर्व्हिस आहे त्यांची, आत्तापर्यंत तरी चांगली सर्व्हिस मिळाली बुकिंगपासून. तर पुढे कसं आहे काय ते बघूया. गाडी पिकअप करूया आणि चित्तोडगडला जाऊया. तर आम्ही इथे आलो आहे कार पिकअप करायला, ट्रिपी सेल्फ ड्राईव्ह कार रेंटल. आणि आजची गाडी आहे मारुती फ्रॉन्क्स. तर ही गाडी आपण आज दिवसभर चालवणार आहोत. तर पेट्रोल ऑटोमॅटिक आहे, नवीनच आहे, त्यांनी डिलिव्हर केलेली गाडी. तर चला मग चित्तोडगडला जाऊया. एकदम स्ट्रेंज गोष्ट आहे, सिटी आत्ता सोडलेली एक 11-11:15च्या आसपास आणि 26-27 डिग्री टेम्परेचर होतं. इकडनं फक्त एक 12 किलोमीटर पुढे आलो आहे पेट्रोल भरायला आहे गाडीमध्ये, आणि लिटरली 11 डिग्री टेम्परेचर आहे. काय कळत नाही आहे काय प्रकार आहे. अचानक थंडी वाढली आहे, मागे फॉग आहे भरपूर. आता त्याचं असं पेट्रोल पंप म्हणायचं म्हणणं आहे की चित्तोडगडला म्हणजे इकडनं अजून एक 100 किलोमीटर पुढे अजून जास्त थंड आहे. दुपारचे 12 वाजलेत तरी खूप थंडी आहे इकडे. तर आम्ही पोचलोय चित्तोडगडला आणि फोर्टच्या आतमध्ये इथे एक मग्स फॉर बर्ड म्हणून कॅफे आहे. मग्स फॉर बर्ड, मी लोकेशन आणि डिस्क्रिप्शन टाकीन. खूप मस्त लोकेशन आहे आणि पूर्ण इथे फॉग आहे. छान ॲम्बियन्स आहे इथे, खूप थंडी आहे, फॉग चालू आहे, बाहेर काय दिसत सुद्धा नाहीये व्ह्यूला. किल्ल्याची भिंत दिसते फक्त, किल्ल्याच्या भिंतीखाली पलीकडे काहीच दिसत नाहीये. हो हो, ती आपली गाडी ती बघ समोर. कॅफेला जेवण खरंच चांगलं आहे. आम्ही एक पिझ्झा ऑर्डर केला आणि सॉटे व्हेजिटेबल्स आहेत. तर व्हेरी गुड फूड, आय मीन. डिड यू लाईक इट? गरमागरम मॅगी सुद्धा मागवली आहे. बाहेर क्लायमेट असं झालंय की ते रेजिस्ट नाही झालं, हिल स्टेशनची फिलिंग पाहिजे सगळ्यांना, म्हणून मॅगी मागवली आहे खायला. छान आहे टेस्ट. हा किल्ल्याचा मेन एंट्रन्स आहे, ईस्ट फेसिंग, म्हणजे इकडनं सनराईज दिसतो. काकी इकडे काहीतरी विकतायत. थंडगार काकडी आहे, पेरू आहेत आणि संत्री आहेत. एवढा फॉग आहे इकडे, काही सनराईज दिसणार नाही सध्या तरी. 1-2 महिने तरी दिसणार नाही असं आमचा गाईड सांगतोय. हो, घोडा आहे, घोडा. बसायचं तुला घोड्यावर. तर हा आहे किल्ल्याचा मेन गेट. हा रिडेव्हलप केल्यासारखा दिसतोय गव्हर्नमेंटनी. इकडे हिस्ट्री पण सुरू आहे. अंदर 2 मुगल बादशाहों को एक साथ पराजित किया. एमपी स्टेट मध्य प्रदेश, उसको दरअसल पहले मालवा कहते थे मध्य प्रदेश को. और उस जमाने में इसको बनाने के लिए 10 वर्ष का समय लगा. 1448 से लेके 1458 तक, ये 10 वर्ष उस जमाने में इसको बनाने के लिए लगा. उसका जो खर्चा, जो लागत लगी थी वो थी 90 लाख रुपए.
किल्ल्यावरच आहे आपण आणि एक खूप सुंदर जागा आहे इथे, छत्रंग झील म्हणून, म्हणजे तलावच आहे. खूप मस्त वाटतं इथे क्लायमेट. शेवटचे 2 स्पॉट उरलेत, मग किल्ला उतरणार आहे आम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आहेत अरुण, हे आमचे गाईड आहेत चित्तोडगडचे. तर ह्यांनी आम्हाला खूप चांगला किल्ला एक्सप्लेन केला. हे इकडेच असतात किल्ल्यावरती. आप आपका नंबर बता सकते हो वीडियो में? मैं आपको पर्सनली दूंगा सर, और नंबर में क्या कि चलेगा, कोई बात नाही. ते त्यांचा नंबर जो देतील तो मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन यूट्यूबला. मग तुम्ही कधी आलात उदयपूरला चित्तोडगड फिरायला तर त्यांना कॉन्टॅक्ट करा, खूप छान एक्सप्लेन करतात ते. ओके, आम्ही चित्तोडगडवरनं आलो. खूप उशीर झाला तसा यायला, कारण ऑलमोस्ट 2 तासाचा पल्ला होता. आता आलो आहे उदयपूरच्या मार्केटला, हातीपोल इकडे खूप फेमस मार्केट आहे. जसं बॉम्बेला आपल्या क्रॉफर्ड मार्केट, भुलेश्वर वगैरे आहे, तर इकडे सगळं शॉपिंगचं मार्केट आहे. तर थोडीफार शॉपिंग चालू आहे. इकडे बेडशीट्स मिळतात, मोजरी मिळतात, पर्सेस आहेत, हँडीक्राफ्टचं सामान आहे, लेदरचं सामान आहे, मोस्टली कॅमल लेदर आहे. यहाँ बेडशीट का दुकान है बहुत अच्छा. आपको उदयपुर के कारीगर का शॉप है, खुद बनाते हैं कारीगर. नेशनल अवार्ड मिला हुआ है कारीगर को, राष्ट्रपति सम्मान मिला है बेडशीट का. थँक्यू. सूट के अंदर भी अवार्ड मिला है. बांधणीच्या साड्या, ड्रेस वगैरे आहे. तर चालू आहे शॉपिंग, थोडीफार करू आणि मग नंतर डिनरला जाऊ कुठेतरी. काही शॉपिंग काय अजून संपली नाही आहे. हे कॉटन वर्ल्डचं दुसरं सेक्शन आहे, जिकडनं बेडशीट्स घेतलेलं त्याच्या बाजूला. तिकडे बांधणीचे आणि सिल्क बांधणीची खूप छान व्हरायटी आहेत. तर हे चाचा जे आहेत ते आपल्याला थोडी व्हरायटी आणि प्राइसिंग सांगतील काय काय. चाचा, आपके पास क्या क्या व्हरायटी है बताना. मेरे पास नेचुरल और वेजिटेबल कलर की बांधनी है, ब्लॉक प्रिंटिंग है, लहरिया है, अजरक का साड़ी है, इंडिगो का साड़ी है. ये सब मैं अपने हाथ से यही बनाता हूँ. और 1976 में मुझे नेशनल अवार्ड मिला था वेजिटेबल डाइंग. क्या बात है, व्हेरी नाईस. आपण एक टूर बघूया काय काय आहे. हे ड्रेस पीस आहेत सगळे इथे, हँडवर्क, ब्लॉक प्रिंटिंग सगळं आहे. ते खूप चांगली व्हरायटी आहे. तुम्ही पण इथे आलात, तुम्ही व्हिडिओ बघत असाल उदयपूरमध्ये, तर हातीपोल मार्केटला कॉटन वर्ल्ड नक्की व्हिजिट करा. ह्यांचं गुगल आणि डिस्क्रिप्शन लिंक मी डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाकीन. आम्ही सुद्धा खूप शॉपिंग केली आहे इथे. थँक्यू व्हेरी मच. वेलकम सर. येस. थँक्यू. चाचा, थँक्यू व्हेरी मच. वेलकम बेटा. शॉपिंग पूर्ण झाली. आम्ही हॉटेलला परत आलो डिनरला. एकदम बेसिक फूड, कारण खरंच खूप कंटाळा आलाय. आता हा व्लॉग इकडेच एंड करतोय. उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस एका वेगळ्या व्लॉगमध्ये आम्ही कव्हर करू, डे 3 आणि डे 4. तर मग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ आवडला तर. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.